मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात परभणी येथे केलेल्या कथित वादग्रस्त वक्तव्यानंतर मनोज जरांगे पाटील यांच्या अडचणीत वाढ झाली. परळीनंतर बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात अदाखलपत्र गुन्हा दाखल करण्यात आलाय. याआधी ओबीसी बांधवांनी परळी पोलीस ठाण्यात ठिय्या केल्यानंतर त्या ठिकाणी देखील अदाखलपत्र गुन्हा दाखल करण्यात आला होता. परभणी येथील मोर्चात सामाजिक तेढ निर्माण होईल अशी भाषणे करण्यात आली. या विरोधात तत्काळ कारवाई करावी व गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे. मनोज जरांगे पाटील, अंजली दामानिया, सुरेश धस, संदीप क्षीरसागर, बजरंग सोनवणे या सर्वांवर गुन्हे दाखल करावेत. या मागणीसाठी बीडमधील ओबीसी समाज बांधव तसेच मुंडे समर्थक हे काल दुपारी 2 वाजल्यापासून बीडच्या शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या मांडून बसले होते. या ठिय्या आंदोलनात पुरुषांबरोबर महिला देखील सामील होत्या. अखेर पहाटे 3 वाजता मनोज जरांगे यांच्यावर अदाखलपत्र गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान आंदोलकांसोबत गुणरत्न सदावर्ते, लक्ष्मण हाके यांनी फोनवरून त्यांच्याशी संवाद साधला आहे. मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ परभणीमध्ये मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी सभेत बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीका करताना वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यामुळे बीडमधील मुंडे समर्थकांनी आक्रमक पवित्रा घेतला. परळीमध्ये दुपारी मनोज जरांगे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी ठिय्या केले होते. त्यानंतर दुपारी बीडमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा त्यासाठी आंदोलन करण्यात आलं. ठाणे पोलीस स्टेशनमध्ये दुपारी 2 पासून ठिय्या सुरू होता. पोलिसांनी मध्यरात्री 3 वाजता गुन्हा दाखल करून घेतला. आंदोलनकर्त्यांसोबत लक्ष्मण हाके आणि गुणरत्न सदावर्ते यांनी फोनवरून चर्चा केली. परभणीमध्ये केलेल्या कथित वादग्रस्त वक्तव्यानंतर मनोज जरांगे पाटील यांच्या अडचणीमध्ये वाढ झाली. मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका केल्यानंतर परळीसह बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात अदाखलपत्र गुन्हा दाखल करण्यात आला. परभणी येथे झालेल्या मोर्चात सामाजिक तेढ निर्माण होईल अशी भाषणे करण्यात आली असल्याचा आरोप आहे. मोर्चादरम्यान मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीका करत वादग्रस्त वक्तव्य केल्याने बीडमधील मुंडे समर्थकांनी आक्रमक भूमिका घेतली होती.